ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त ही मालिका आपण बघत आहोत। त्यामध्ये आज आपण चिंतन करणार आहोत गौरी माचं। गौरी माँ, आता गौरी माँ ह्या गृहस्थ शिष्यांमध्ये येत नाही, त्या संन्यासिनीच होत्या, तरी पण त्यांचं नाव गृहस्थ भक्तांमध्ये आलेलं आहे। त्याबद्दल आपण थोडं चिंतन करूया। तर गौरी माचं जीवन म्हणजे अतिशय प्रेरणादायक आहे। जे लहानपणापासूनच किती चांगले संस्कार घेऊन ही मुलगी जन्माला आलेली होती बघा। आणि भगवान श्री रामकृष्ण माताजी त्यांच्यावर प्रसन्न होते। एकदा 1894 मध्ये स्वामीजी अमेरिकेमधून पत्र लिहितात आणि ते आपल्या गुरुबंधूंना लिहितात, आणि त्या पत्रामध्ये सुद्धा गौरी माच्या नावाचा उल्लेख आहे। तिथे स्वामीजींनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर तुमचं भलं हवं असेल तर जिवंत ईश्वराची पूजा करा, तुम्ही लोकांची सेवा करा, हे तुमच्या पूजा पद्धती वगैरे सगळं तुम्ही बाजूला ठेवा, त्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे। कुठे आहे गौरी माँ? आपल्याला हजारो गौरी माँसारख्या आज आवश्यक आहे। समाजाला अशा स्त्रियांची गरज आहे। गौरी माँ काय करते आहे? म्हणजे स्वामीजींनी सुद्धा गौरी माँला सांगितलं की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हे स्वामीजींनी त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। आणि भगवान श्री रामकृष्ण त्यांची पण बघा जीवनामधली एक घटना। एकदा गौरी माँ दक्षिणेश्वरला आल्या, एका बकुळ झाडाची फुलं तोडत होत्या। ती फुलं तोडताना ठाकूर तिथे लोटा घेऊन गेले आणि त्या झाडाला पाणी द्यायला सुरुवात केलं। आणि गौरी माँला म्हणते की गौरी माँ, मी पाणी टाकतो आणि तू ती माती आहे ना त्याचा चिखल कर। तेव्हा गौरी माँ म्हणते की मी चिखल कुठे करू, इथे तर माती नाही, इथे तर दगडच आहे। मी काय म्हणत होतो आणि तुला काय समजलं? गौरी माँ, भारतामध्ये बघ स्त्रियांची किती वाईट दशा आहे। म्हणजे भगवान श्री रामकृष्णांना सुद्धा स्त्रियांची प्रगती व्हावी असं वाटत होतं। फक्त स्वामीजींनी स्त्रियांसाठी कार्य केलं असं नाही, तर ठाकूरांनी सुद्धा कार्य केलं स्त्रियांसाठी, कारण त्यांना यावेळेस स्त्री आणि पुरुष दोघांचीही उन्नती करायची होती। म्हणून स्वामीजी म्हणाले की यावेळेस आपल्याला फक्त पुरुष नाही तर स्त्री आणि पुरुष दोघांचीही गरज आहे, कारण आत्म्यामध्ये कुठेही लिंगभेद नाही। आणि जेव्हा पाणी टाकताना ते म्हणाले की चिखल कर, तेव्हा त्या काही समजलं नाही। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की गौरी, तू आता खूप साधना केलेली आहे, तू साधनेमुळे जे काही बळ प्राप्त केलेलं आहे ते आता समाजासाठी उपयोगामध्ये आण। म्हणजे बघा, सेवा करण्यासाठी सुद्धा तपश्चर्येचं बळ पाहिजे। ते बिना तपश्चर्येशिवाय किंवा साधनेशिवाय सेवा पण चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही। म्हणून ठाकूरांनी म्हटलं की तू आता साधना भरपूर केली आहे, आता तुला काही करायची गरज नाही, तू ईश्वरामध्ये आता स्थिर झालेली आहे। आता ह्या ज्या महिला आहेत ज्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, तू त्यांच्यासाठी काहीतरी कार्य कर। तेव्हा गौरी माँ म्हणाली की ठाकूर, हे कार्य मी करू शकणार नाही, कारण मी इतके दिवस बाहेर राहिले संसाराच्या, आता ह्या संसाराच्या गोंगाटामध्ये गोंधळामध्ये पुन्हा परत येऊन हे कार्य करणं मला शक्य होणार नाही। तुम्ही मला 25 मुली द्या, मी त्यांना हिमालयात घेऊन जाते, त्यांना शिकवते, त्यांचं चारित्र्य घडवते आणि त्यांना समाजामध्ये परत आणते। पण ठाकूर म्हणाले की तसं नाही, तुला शहरामध्ये राहूनच हे कार्य करावं लागेल।
कारण गौरीमाने बरेच दिवस झाले शहरं सोडली होती, त्या हिमालयामध्ये राहिलेल्या होत्या, तपस्या केलेली होती. आता पुन्हा ह्या जगामध्ये येऊन, संसारामध्ये येऊन, या गोंधळात येऊन कार्य करणं त्यांना अतिशय अवघड वाटत होतं. तेव्हा त्यावेळेस तर त्यांनी ते टाळलं. त्यावेळेस काही त्यांनी ती जबाबदारी घेतली नाही. जेव्हा वृंदावनाला माताजी गेल्या होत्या, ठाकूर गेल्यानंतर, तेव्हा माताजी पण म्हणाला की गौरी, तुला ठाकूरांनी एक काम दिलेलं आहे, ते काम तू केव्हा करणार आहे, ते कार्य तुला पूर्ण करावं लागेल, ही आठवण करून दिली. आता 20 वर्षपर्यंत सगळ्या भारतामध्ये प्रवास केल्यानंतर, सगळा भारत बघितल्यानंतर त्यांना खरोखर दिसून आलं की भारतामध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे, त्यांची किती दुर्दशा झालेली आहे, त्यांच्यावर किती अत्याचार होत आहे. आता त्यांना वाटू लागलं की आता ठाकूर जे आपल्याला म्हणाले होते ते बरोबर होतं, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हेच ठाकूरांचं कार्य करण्यासाठी गौरीमा आलेल्या होत्या. म्हणून त्यांनी कलकत्त्याजवळ बराकपूर नावाचं एक छोटंसं शहर आहे, तिथे गंगेच्या किनारी एक आश्रमासाठी जागा घेतली आणि आश्रम सुरू केला. आश्रमाचं नाव ठेवलं सारदेश्वरी आश्रम. त्या आश्रमामध्ये माताजी स्वतः गेल्या. त्यांनी तिथे गवताच्या झोपड्या बांधल्या आणि 25 मुलींना तिथे शिक्षण देऊ लागल्या, भारतीय पारंपरिक पद्धतीनं. म्हणजे गवताच्या खोलीमध्ये राहायचं, त्यांचे क्लासरूम पण गवताचे, तिथे बसायचं, कधी झाडाखाली बसायचं, कधी वरांड्यात बसायचं आणि मुलींना शिक्षण द्यायचं. अशा प्रकारे त्यांनी शेवटी ठाकूरांच्या कामाची जबाबदारी घेतली आणि सारदेश्वरी आश्रम सुरू झाला. 94मध्ये सारदेश्वरी आश्रम सुरू झाला. ठाकूरांचं, स्वामीजींचं हे स्वप्न होतं की स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही समान संधी मिळाली पाहिजे. स्वामीजी तर म्हणायचे की पहिले मठ मुलींसाठी, पहिले मठ आईसाठी, नंतर वडिलासाठी. पहिले आई आणि तिच्या मुली, नंतर वडील आणि तिचे वडील आणि त्यांची मुलं. तेव्हा बघा 94लाच मुलींसाठी आश्रम सुरू झाला. शारदा मठ तर नंतर आला, पण 94मध्ये गौरीमाने मुलींसाठी आश्रम सुरू केला, श्री सारदेश्वरी आश्रम. आणि 25 मुलींना त्या शिक्षण देऊ लागल्या. काही दिवसानंतर ती जागा सोडली, त्या कलकत्त्यामध्ये आल्या आणि कलकत्त्यामध्ये येऊन 50 मुलींची त्या सेवा करू लागल्या. 50 मुलींना त्याने आश्रमात ठेवलं आणि अशा प्रकारे बरेच वर्ष स्त्रियांच्या उद्धाराचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं. असं आहे गौरीमाचं चरित्र. गौरी पुरी नाव होतं त्यांचं. त्यांचं लहानपणाचं नाव मृडाली होतं, पण त्यांना लहानपणी घरी रुद्राणी म्हणायचे. जरी मृडाली नाव ठेवलं होतं तरी रुद्राणी म्हणायचे. आणि संन्यास झाल्यावर त्यांचं नाव झालं होतं गौरी पुरी. गौरी पुरी होत्या त्या. तर बघा, जीवन खूपच इंटरेस्टिंग आहे. 1857चा जन्म. पिता पार्वतीचरण आणि माता गिरीबाला. गिरीबाला देवी ही आई आणि पार्वतीचरण हे वडील. तर हे दाम्पत्य धार्मिक होतं आणि त्यांच्या घरी ह्या मुलीने जन्म घेतला होता. लहानपणापासून खेळामध्ये वगैरे काही आवड नव्हती. कुणीही साधू बघितला की त्याकडे धावत जायचे आणि विचारायची. तिथे काही अंतरावर एक साधू होता, त्या साधूबाबाच्या आश्रमात जायची. तेव्हा जेव्हा आईवडील शोधायला गेले, मिळाली नाही, कुठे गेली मुलगी, त्या आश्रमात जाऊन बसली होती. तेव्हा तिथले ते संत म्हणाले की ही मुलगी योगिनी होणार आहे, तुम्ही तिला बांधून ठेवू शकत नाही, तिला तुम्ही स्वातंत्र्य द्या. तर लहानपणापासूनच तिच्यामध्ये हे संस्कार होते. त्यावेळेस वृंदावनामधली एक संन्यासिनी त्यांच्या घरी आली आणि त्यांनी बघितलं की ह्या मुलीचे संस्कार चांगले आहे. तर त्या संन्यासिनीजवळ एक दामोदर शिला होती, जे विष्णूची शिला होती. तर ती विष्णूमूर्ती गौरीमाला दिली, मृडालीला दिली आणि सांगितलं की भगवान विष्णू तुझ्याजवळ राहू इच्छितात, म्हणून मी तुला हे देत आहे. तू यांची पूजा कर, सांभाळ कर आणि तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि तेव्हापासून मृणालिनीने ते स्वीकारलं आणि भगवान विष्णूलाच आपलं पती मानायला सुरुवात केली. एवढा त्यांचा मधुर भाव होता की माझे पती विष्णूच आहे, माझे पती अमर आहे, मला मरणारा पती नको. म्हणजे असा या वयामध्ये निर्धार होणं किती अवघड आहे. पण या मृणालिनी तिनं ठरवलं की आपले पती हेच आहे आणि तेव्हापासून ती पूजा करू लागली, अर्चना करू लागली, नेहमी सोबत ठेवू लागली. तर ती जेव्हा मोठी झाली, 13 वर्षाची झाली, तेव्हा घरच्या लोकांनी लग्नासाठी खूप आग्रह केला. ती म्हणाली की मी लग्न करणार नाही, मी भगवान विष्णूसोबत लग्न केलेलं आहे, मला आता दुसऱ्या पतीची गरज नाही. पण घरचे लोक काही केल्या मान्य होईना. तिचं जबरदस्तीनं लग्न करायचं ठरवलं. आता 2 दिवसा अगोदर तिनं आपल्या खोलीचं दार बंद करून दिलं, सगळ्या वस्तू फेकायला लागली, दार बंद करून दिलं, कोणाला येऊ देत नव्हती. तेव्हा आईला तिची दया आली. आई म्हणाली की मुली दार खोल. आतमध्ये गेली आणि मला माहिती आहे की तुझं लग्न केल्यामुळे तुला आनंद होणार नाही, मी तुला संसाराच्या आगेमध्ये लोटू इच्छित नाही. पण आता तुझे वडील तुला खूप आग्रह करतील, मारझोड करतील, म्हणून मुलीला काढलं घरामधून आणि लांब एका शेजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवून दिलं. आणि तू इथे राहा, लग्नाचा मुहूर्त टळू दे, नंतर बघू. आणि ती मुलगी घरातून गायब झाली. तिथे काही दिवस राहिली. मग सगळं शांत झाल्यानंतर ती परत घरी आली. आता घरच्या लोकांनी सगळ्यांनी तिला खूप त्रास दिला. पण तिचं स्वप्न काय होतं की मला पारिव्राजक संन्यासिनी होऊन भारतामध्ये फिरायचं आहे. आता हे संस्कार तिच्या मनात लहानपणापासून तिच्या मनामध्ये होते की मला पारिव्राजक संन्यासिनी होऊन भारतामध्ये फिरायचं आहे. पण आता ही तरुण मुलगी, 18 वर्षाची मुलगी, आता ही एवढ्या तरुण वयामध्ये कशी जाणार एकटी, शक्यच नव्हतं. तेव्हा तिचे काका आणि काकू आणि इतर सगळे शेजारी एकदा इथे जात होते गंगासागरला. गंगासागरला दरवर्षी मेळा भरतो, खूप लोकांची गर्दी असते. तेव्हा ते गंगासागरला जात होते. तेव्हा अशी संधी तिने साधली. ती म्हणाली आईवडिलांना की मला पर गंगासागरच्या यात्रेला जायचं आहे. आणि घरच्यांनी तिला परवानगी दिली आणि काका काकू आणि सगळे शेजारीने यांच्यासोबत ती गेली. आता तिथे 3 दिवस ती त्यांच्यासोबत राहिली आणि त्यांचा तिथे तंबू होता, तंबूमध्ये राहायचे. 3 दिवसानंतर अचानक ती गायब झाली. त्या सगळ्या गर्दीमध्ये कुठे गायब झाली काही कळेना. आता ह्या लोकांनी तिचा खूप शोध घेतला, इकडे तिकडे शोध घेतला, पण कुठेही काही ती मिळाली नाही. त्यांना वाटलं की आता काही शक्य नाही. म्हणून त्यांनी आपला तंबू आवरला आणि हळूहळू परत यायला सुरुवात केली. आता ही मृणालिनी त्या तंबूजवळ एक झुडूप होतं, त्या झुडपामध्ये लपून बसलेली होती आणि या लोकांवर नजर ठेवून होती की हे लोक केव्हा इथून जातील. कारण ती जर गेली असती तिला पकडलं असतं. हे लोक इथून केव्हा जातील याची वाट बघत होती. आणि जसे ते लोक निघून गेले, हिला वाटलं की आता छान झालं. तिनं संन्यासाचा ड्रेस घातला, पगडी बांधली आणि पुरुषासारखा वेश केला. आता ती पुरुषच दिसत होती, तर ती स्त्रीसारखी वाटत नव्हतीच. आता एक संन्यासी आणि तिनं बघितलं की शेजारी एक संन्याशांचा तंबू होता. ते लोक हिमालयामधून आलेले होते, त्यामध्ये संन्यासिनी होत्या, संन्यासी होते आणि ते सगळ्या भारतामध्ये तीर्थयात्रा करणार होते. आता लहानपणी आपल्या मामाकडून, चंडीकडून, हिने गौरीमाने लहानपणीच आपल्या मामाकडून हिमालयन साधूंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. हिमालयातील साधूंच्या तपस्या ऐकलेल्या होत्या, त्यांच्या कहाण्या ऐकलेल्या होत्या. तेव्हापासून तिच्या मनामध्ये हिमालयाविषयी आकर्षण निर्माण झालं आणि ही संधी साधून ती त्या ग्रुपमध्ये गेली आणि त्या ग्रुपमध्ये जाऊन मिसळून गेली. कोणी काही ओळखू शकलं नाही आणि त्यांच्यासोबत कधी पैदल कधी गाडीनं असं करत करत 3 महिनेपर्यंत त्यांनी प्रवास केला आणि 3 महिन्यानंतर ते बरोबर हरिद्वारला आणि ऋषिकेशला पोचले. आता ते हरिद्वार
ती गंगा हे सगळं बघून तिला खूप आनंद झाला. कारण तिनं सगळं ते ऐकलेलं होतं, तिला माहिती होतं आणि तिला तर तेच पाहिजे होतं. तिला फ्रीडम पाहिजे होतं, तिला बंधन नको होतं. आणि ती तिथे हिमालयात राहून गेली. तर लोकांनी ओळखू नये म्हणून तिने ड्रेस बदलला. भिक्षा मागून माधुकरी करून ते आपलं उदरनिर्वाह करायची आणि बिलकुल निर्भय, कशाचीही भीती नाही. तिनं सगळीकडे भारत भ्रमण केलं. ती द्वारकेला गेली. द्वारकेच्या अलीकडे सुदामापुरी होती. त्या सुदामापुरीमध्ये कॉलरा झालेला होता, साथीचा रोग आलेला होता. लोक त्यामुळे मृत्युमुखी पडत होते. सगळं गाव घाबरलं होतं. त्यावेळेस गौरीमा तिथे गेल्या. तिथे 3 दिवस राहून यज्ञ केला. 10 पुजाऱ्यांना, पुरोहितांना बोलावलं. मोठा यज्ञ केला की लोकांना मानसिक सामर्थ्य मिळेल, त्यांच्या मनाची शक्ती वाढेल म्हणून तिथे 7 दिवस यज्ञ केला, होम केला आणि त्या गावामध्ये रोग्यांचे उपचार केले, साफसफाई केली, त्यांना औषध दिलं. आणि जेव्हा साथीचा रोग पूर्णपणे निघून गेला तेव्हा तिने ते गाव सोडलं. मग तिथून ते गेली द्वारकेला. द्वारकेला गेल्यावर भगवान कृष्णाची खूप आराधना करू लागली. तिला एक दिवस बाल गोपालाचं दर्शन झालं. आता ते दर्शन तर झालं, पण त्यामुळे तिच्या मनातली व्याकुळता अधिकच वाढली. त्या एका दर्शनावरच तिला समाधान नव्हतं. तेव्हा तिला वाटलं की हे दर्शन तर झालं, पण आता मला अजून प्रगती करायला पाहिजे. म्हणून ती भारतामध्ये गेली, गयेला पण गेली. आणि गयेला गेलीनंतर तिथे गौरीमाने ऐकलं की काही बदमाश, तिथे पंडे खूप असतात, काही बदमाश पंडे स्त्रियांना उगीचच सतावत आहे आणि त्यांच्याकडून पैसे लुटत आहे आणि पैसे दिले नाही तर त्यांना कोंडून ठेवत आहे. जोपर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तोपर्यंत तुम्हाला बंदिवासात राहावं लागेल, तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आता ही बातमी जेव्हा गौरीमाने ऐकली तिला अतिशय त्रास झाला, अतिशय दुःख झालं. मग काही पंडित तिचे ओळखीचे होते. त्या पंडितांना तिने सांगितलं की त्या स्त्रियांशी माझी भेट करून देता का. आता ओळखी असल्यामुळे म्हणे ठीक आहे. तेव्हा गौरीमाला त्या आश्रमात घेऊन गेले, त्या स्त्रियांसोबत भेट करून दिली. त्या स्त्रिया म्हणाल्या की आई बघा, आम्हाला इथे कोंडून ठेवलेलं आहे, आमच्याकडे तेवढे पैसे द्यायला नाही, ते आम्हाला खूप पैसे मागतात, त्याशिवाय ते सोडायला तयार नाही. तेव्हा गौरी म्हणाली की काळजी करू नका. तेव्हा त्या बाया म्हणते की तुम्ही पण एक स्त्री, तुम्ही आमच्यासाठी काय करू शकाल, तुम्हाला ते बंदीमध्ये टाकू शकतात, तुम्हाला ते कधी कोंडून ठेवू शकतात, त्यामुळे तुम्ही काहीही आम्हाला मदत करू शकणार नाही. तेव्हा गौरीमा हसली आणि म्हणते तुम्ही भीती बाळगू नका, काळजी करू नका, भगवंत माझ्या पाठीशी आहे, काही काळजी करायची गरज नाही. आणि मग गौरीमा त्या पंड्यांना म्हणते की या बायांची मी सुटका करणार आहे, त्यांच्यासाठी मी पैसे घेऊन येते. आणि गौरीमा तिथून बाहेर पडल्या आणि बाहेर पडल्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. काही पोलिसांना घेऊन त्या आश्रमात गेल्या आणि पोलिसांच्या मदतीने त्या सगळ्या स्त्रियांची सुटका केली. म्हणजे बघा किती निर्भय होत्या, त्यांना कशाचीही भीती नव्हती. नाहीतर गौरीमा एवढी साधना करू शकल्या असत्या का. जर त्या घाबरल्या असत्या तर त्यांचा दृढ निश्चय की नाही, माझं लग्न विष्णूशी झालेलं आहे, त्या सगळ्यांना सांगायचे की मी विवाहित स्त्री आहे, सांगत नव्हत्या की माझं विष्णूशी लग्न झालेलं आहे. त्यांनी विष्णूला आपलं पती मानलेलं होतं आणि पतीसारखी त्यांची सेवा करत होती. सगळ्या भारतामध्ये भ्रमण केलं. भ्रमण करता 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 एक दिवस वृंदावनला त्यांनी खूप तपस्या केली. एक दिवस त्यांनी त्याची प्राण द्यायचं ठरवलं आणि तेव्हा त्यांना समाधी लागली, त्या बेहोश होऊन पडल्या. मग काही स्त्रियांनी त्यांना ओळखलं आणि आश्रमात परत आणलं. तेव्हा वृंदावनामध्ये त्यांची खूप तपस्या झाली. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की गौरीमा वृंदावनातली एक गोपी आहे, ती कृष्णाची भक्त आहे. तर कृष्णावर आणि विष्णूवर खूप प्रेम आणि कठोर जीवन,
दररोज ध्यान धारणा साधना हे सगळं करायची आणि एवढं भारत भ्रमण केलं, सगळ्या तीर्थयात्रा केल्या. आणि एकदा वृंदावनला ध्यान करत असताना तिथेच तिथे कोणीतरी नातेवाईक राहायचे. त्यांनी ओळखलं की हे गौरी आहे आणि ही गौरीच ध्यान करत आहे. घरच्या लोकांना कळवलं. घरचे लोक गेले आणि गौरीमाला घरी घेऊन आले. आता गौरीमा बिचाऱ्या काय करणार, घरी तर आल्या, तब्येती बरी नव्हती, तब्येत थोडी बरी झाली, पण घरी त्यांचं काही केल्या मन लागेना. एकदा ज्यानं घर सोडलेलं आहे, ज्याला भ्रमणाची सवय लागलेली आहे, जो मुक्त आहे, सगळ्या बंधनातून मुक्त आहे, त्याला एका घरी बद्ध करून ठेवता येणं शक्य नाही. म्हणून तर संन्यासी जेव्हा घर सोडतात तर ते पुन्हा घरी परत जात नाही. घर म्हणजे त्याला बंदिस्त वाटतं. इवन स्वामी विवेकानंदांचे आजोबा 12 वर्षानंतर एकदा घरी आले होते. त्यांना कोंडून ठेवलं होतं, पण तरी त्यांनी मॅनेज केलं की तिथून पळून गेले. म्हणजे एकदा बाहेरच्या संसार सोडून बाहेर गेल्यानंतर, एकदा संसाराची आसक्ती सोडल्यानंतर पुन्हा संसारात जाऊन राहणं हे अशा लोकांना कधीच सहन होऊ शकत नाही. तेव्हा गौरीमा काही दिवस राहिल्या आणि आईला म्हणाले की आई मी थोडी पुरीला जाऊन येते, आणि त्या घरून निघून गेल्या. मग अजून काही तीर्थक्षेत्र त्यांनी बघितली आणि गंगोत्री, यमुनोत्री, केदार, बद्री सगळं त्यांनी केलं, सगळे तीर्थ केले आणि शेवटी त्या पुरीला आल्या. त्या पुरीला तपस्या करू लागल्या, जगन्नाथ मंदिरात जाऊ लागल्या. तिथे बलराम बाबूंचे वडील बलराम बोस यांचे वडील तिथे राहत होते. त्यांची कटकमध्ये तिथे खूप मोठी इस्टेट होती आणि वृंदावनाला त्यांचं एक मंदिर होतं, कृष्णाचं मंदिर होतं, कालाबाबू कुंज, आणि तिथे मंदिर होतं, तिथे प्रॉपर्टी होती आणि कटकमध्ये पण प्रॉपर्टी होती आणि पुरीमध्ये पण प्रॉपर्टी होती. तर एक दिवस गौरीसोबत त्यांची भेट झाली आणि त्यांनी जेव्हा बघितलं गौरी, एवढा त्याग, एवढा विवेक, एवढं वैराग्य, त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांना खरोखर आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की गौरीमा, कलकत्त्याला आमचं घर आहे, तुम्ही आमच्या घरी एकदा अवश्य आल्या पाहिजे. आता गौरीमाने सुद्धा ते मान्य केलं. गौरीमा म्हणाल्या की मी तुमच्या घरी एकदा येईल. 1882ची गोष्ट आहे. 1880ला भेट झाली आणि 1882ला त्या कलकत्त्यामध्ये आल्या आणि तिथे त्यांच्या घरी राहू लागल्या. त्यांचा मुलगा होता बलराम बोस, बलराम बाबू, ते पण तिथेच राहायचे. त्यांचे वडीलच होते, त्यांच्या वडिलांचीच भेट झालेली होती. आता तिथे गौरीमाची आपली पूजा सुरू राहायची. नियमितपणे गंगा स्नान करणं, पूजा करणं हे त्यांचं सुरू होतं. एक दिवस त्यांनी विष्णूची पूजा केली, विष्णूला स्नान वगैरे दिलं, सगळी पूजा केली आणि आता ती मूर्ती हातात घेतली आणि वेदीवर ठेवणार. आता वेदीवर ठेवणार तेवढ्यामध्ये त्या वेदीवर त्यांना 2 जिवंत पाय दिसले, मनुष्याचे 2 जिवंत पाय. त्यांनी बघितलं, एकदा बघितलं, विश्वास बसला नाही. दुसऱ्यांदा बघितलं तरी तेच दृश्य. आता हे बघता 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 त्या घाबरल्या आणि त्यांना भाव समाधी लागली आणि बेहोश होऊन खाली पडल्या. आता बेहोश होऊन पडल्या, ते 2 पाय बघून ते मूर्ती पण खाली पडली. त्या अवस्थेमध्ये 24 तास राहिल्या. सगळे घरचे लोक गेले, काय झालं काय झालं काय झालं, कोणाला काही कळेना. पण बलराम बाबूंनी ओळखलं की यांना भाव समाधी लागलेली आहे, त्यांना आपण डिस्टर्ब करू नये. तेव्हा 24 तासानंतर त्यांना भान आलं. त्यांना वाटलं की मी हे काय बघितलं. तेव्हा बलराम बाबू म्हणाले की इथे भगवान श्री रामकृष्ण राहतात दक्षिणेश्वरला, खूप चांगले साधू आहे, तुम्हाला बघायचं आहे का? तुम्हाला बघायचं असेल तर मी घेऊन जाते. ती म्हणाली की बाबा मी असे खूप साधू बघितलेले आहे, आता मला काही कुणाला बघायची गरज नाही. तुझ्या साधूमध्ये जर एवढा पावर असेल तर तो मला त्याच्याकडे ओढत घेऊन जाईल.
असं गौरीमा म्हणाल्या. आणि असं म्हटल्यानंतर ही घटना घडली. आणि ही घडल्यानंतर गौरीमा काय म्हणते की माझ्या हृदयामध्ये मला असं वाटतं की कोणीतरी मला ओढत आहे, कोणीतरी मला ओढत आहे. कारण गौरीमा म्हणाल्या होत्या की तुझ्या साधूमध्ये तेवढं सामर्थ्य असलं तर मला तो ओढून घेईल. त्यांना तो भास व्हायला लागला की कोणीतरी त्यांना आपल्याकडे ओढत आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा होश आला तेव्हा पुन्हा बलराम भाऊ म्हणाले की आई तुमची जायची इच्छा आहे का त्यांच्याकडे. त्यावेळेस त्या मौन राहिल्या. बलराम भाऊला समजलं की यांची इच्छा आहे. एक बग्गी केली. बग्गीमध्ये घरच्या काही स्त्रिया आणि गौरीमा सगळे बसले आणि ठाकूरांकडे गेले. तेव्हा ठाकूर एका काडीवर सूत गुंडाळत होते, सूत गुंडाळत बसले होते. आणि जेव्हा गौरीमाला बघितलं तेव्हा त्याने ते सूत गुंडाळणं थांबवलं. गौरीमाला कळलं की हेच आपल्याला ओढत होते, हे आता तिला कळलं. आणि ती गेली, ठाकूरांना प्रणाम केला. प्रणाम केल्याबरोबर तेच 2 पाय त्यांना दिसले. जे पाय त्यांनी बघितले होते तेच पाय त्यांना तिथे दिसले. तेव्हा तर आश्चर्य वाटलं. कोणे बाबा तुम्ही इथे, इतके दिवस माझ्यापासून तुम्ही कसे काही लपून राहिले. म्हणजे मी जर पहिलेच उघड केलं असतं तर तू एवढी तपस्या केली असती का. तुझ्याकडून मला तपस्या करून घ्यायची होती. आणि आता तुला कळलं, आता तुला सगळं कळलं. आणि मग त्यानंतर त्या तिथे राहू लागल्या, माताजीकडे राहू लागल्या, माताजींची सेवा करू लागल्या. शिष्यांवर खूप प्रेम करायच्या, स्वामीजी व सगळ्या शिष्यांवर. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायच्या. ठाकूर म्हणायचे की कलियुगामध्ये खूप तपस्या करू नका, कारण शरीर सहन करू शकणार नाही. थोडं खाऊन पिऊन घेत जा, नंतर तुम्ही साधना करा. म्हणजे उपास तापास खूप करू नका, ठाकूरांनी सांगितलं होतं. तेव्हा गौरीमा शिष्यांसाठी स्वयंपाक करायच्या, त्यांना जेवू घालायच्या, माताजींची सेवा करायच्या, मातांजीसोबत राहायच्या. बरेच दिवस त्या ठाकूरांसोबत राहिल्या. त्यांना अनेक प्रकारची दर्शनं पण झाली ठाकूरांसोबत राहताना. आणि त्यांनी ठाकूरांना ओळखलं की आपण ज्याची आजपर्यंत पूजा करत होतो तेच भगवान श्री रामकृष्ण भगवान विष्णूचे अवतार आहेत. ही त्यांची पक्की खात्री झाली बरेच दिवस तिथे राहिल्यानंतर. कारण शेवटी भ्रमण करण्याची सवय झालेली आहे ना. तेव्हा एक दिवस त्यांनी ठाकूरांना विचारलं कोणी माझी इच्छा आहे की अजून काही दिवस वृंदावनाला जाऊन तपस्या करावी. कारण वृंदावनची गोपी आहे, तिला कुठे करणार आहे, ती वृंदावनलाच परत जाणार आहे. तेव्हा ती म्हणाली की मला असं वाटतं की काही दिवस मी वृंदावनला तपस्या केली पाहिजे. आणि ती वृंदावनला निघून गेली. ठाकूर म्हणाले की तू जाते आहे पण या शरीराचा माझ्या काही भरोसा नाही. तरी ती गेली, कारण तिच्या मनामध्ये तपस्या करण्याची खूपच इच्छा होती. एका ठिकाणी राहून ती साधना करू शकत नव्हती. तेव्हा वृंदावनात गेली आणि तिथे कठोर साधना सुरू केली. यमुनेच्या किनाऱ्यावर जायची, कधीकधी बेहोश होऊन जायची. रात्रंदिवस जप ध्यान प्रार्थना सुरू झाली. अनेक दिवस तिथे साधना केल्यानंतर तिथे ते मधल्या काळात ठाकूरांचं शरीर गेलं. आणि ठाकूरांचं देहावसान झाल्यानंतर त्यांनी समाधी घेतल्यानंतर माताजी, योगीन महाराज, त्यांच्या काही भक्त स्त्रिया हे सगळेच्या सगळे वृंदावनला गेले. वृंदावनला गेले तीर्थयात्रा करण्यासाठी आणि काही दिवस राहण्यासाठी, की हे सगळं दुःख विसरावं म्हणून. तिथे माताजी कालाबाबूचा कुंज, बलराम बाबूंच्या वडिलांची जी इस्टेट, जे मंदिर, त्या ठिकाणी 1 वर्षभर माताजी राहिल्या. आणि एक दिवस त्यांना दिसलं की गौरीमा यमुनेच्या किनाऱ्यावर तपस्या करत आहे. आणि माताजी गेल्या, त्यांना भेटल्या. आणि जेव्हा माताजी त्यांना भेटल्या आणि काय झालं ते सांगितलं तेव्हा दोघींनीही आलिंगन दिलं. दोघीही ढसाढसा रडायला लागल्या. आणि माताजींनी सांगितलं की काय काय घडलं. आणि हे पण सांगितलं की मी दागिने वगैरे काढून टाकणार होते, पण ठाकूर म्हणाले की मी कुठे गेलो, मी इथेच तर आहे. तेव्हा गौरी म्हणाले की बरोबर आहे, भगवान तर अमर आहे, ते कुठे मरणार आहे, ते अजूनही आहेच. तर माताजींची त्यांच्याशी भेट झाली.
तिथे माताजींची भेट झाल्यानंतर तिथे माताजींनी आठवण करून दिली होती की गौरी बघ, तुला ठाकूराने काय सांगितलं होतं, तुला स्त्रियांसाठी काहीतरी कार्य करायचं असं सांगितलं होतं आणि तू इथे तपस्या करते आहे. आता तिथे काही दिवस राहिली, माताजीसोबत राहिली ती. आणि मग माताजी जेव्हा परत आल्या तेव्हा अजून काही तीर्थभ्रमणं केली, अजून साऊथमध्ये वगैरे गेल्या आणि हे सगळं करून नंतर त्या कलकत्त्याला आल्या. आणि कलकत्त्याला आल्यानंतर मग तेव्हा त्यांना ठाकूरांच्या शब्दांची आठवण झाली. जवळजवळ 20 वर्ष तपस्येमध्ये घालवले होते. ठाकूर तेव्हाच म्हणाले होते की तुला अजून तपस्या करायची गरज नाही, तू तपस्या करून जे काही अर्जन केलेलं आहे ते आता जगाच्या सेवेसाठी अर्पण कर. तुला आता स्वतःची काळजी नाही, आता जगाच्या कल्याणासाठी तुला कार्य करावं लागणार आहे. आणि मग त्या कलकत्त्याला आल्या आणि आपण बघितलंच की कलकत्त्याला आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे. माताजींचा आशीर्वाद घेतला, त्यामध्ये स्वामीजींचं पत्र पण आलं आणि ठाकूरांच्या शब्दांची आठवण झाली. कारण 20 वर्ष भारत भ्रमण करून त्यांना कळून चुकलं होतं की या भारतामध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे. आपण बघितलं गयेला कसे पंडितांच्या शोषण करायचे, हे सगळं त्यांनी बघितलं होतं. म्हणून त्यांना वाटलं की आपण मुलींना भारतीय पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे. स्वामीजींना अशा प्रकारच्या स्त्रिया पाहिजे होत्या की ज्या आपलं जीवन पहिले घडवतील आणि आपलं जीवन घडवून त्यानुसार मुलींना तयार करतील. कारण त्यांना स्वामीजींना पाश्चात्य शिक्षण मुळीच आवडत नव्हतं. आपल्या भारतीय पद्धतीनं, भारतीय परंपरेनं आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण देणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि तेच कार्य गौरीमाने हाती घेतलं. म्हणजे बघा, स्वामीजी जे म्हणाले की पहिले मठ आईसाठी, नंतर वडिलासाठी, तसंच झालं. म्हणजे स्वामीजी येण्यापूर्वीच 94मध्ये मठ सुरू झाला, स्त्रियांसाठी मठ सुरू झाला, सारदेश्वरी आश्रम. स्वामीजी गेले तिथे, डायरेक्ट डिसायपल गेले, माताजी गेल्या, त्या सगळ्यांनी त्या मुलींना आशीर्वाद दिला आणि अशा प्रकारे आश्रम सुरू झाला, स्त्रियांसाठी कार्य सुरू झालं. आजही कलकत्त्यामध्ये श्री सारदेश्वरी आश्रम आहे. आजही तिथे संन्यासिनी राहतात, तिथे मुली राहायच्या. एक दिवस त्यांनी भगवंताची पूजा केली. त्यांना वाटले की आता रात्र झाली आहे, एक दूध ऑफर केलं, फक्त कृष्णाला दूध दिलं आणि झोपल्या. तेव्हा मध्यरात्री भगवान स्वप्नामध्ये आले आणि मला भूक लागली आहे, तुम्ही नुसतं मला दूधच दिलं. तेव्हा गौरीमा उठल्या, स्वयंपाक बनवला. मुली म्हणाल्या की माताजी तुम्ही हे काय करता, मध्यरात्री काय करता? नाही, मी झोपले होते, पण भगवंत स्वप्नात आले आणि म्हणाले की मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला द्या, म्हणून मी हे करत आहे. आणि सगळा स्वयंपाक करून मग भगवंताला त्यांनी ऑफर केला. तेव्हा कुठे ते शांतपणे झोपू लागल्या. म्हणजे भगवंताच्या संपर्कात असलेल्या गौरीमा, खूप उच्च प्रतीच्या साधिका, आध्यात्मिक प्रगती करून घेतलेल्या, आध्यात्मिक जीवनात काहीतरी प्राप्त करून घेतलेल्या गौरीमा. आणि अशा माताजींकडून ह्या मुलींना शिक्षण मिळत होतं. मुलींची खूप काळजी घ्यायच्या, मुलींकडे नेहमी लक्ष ठेवायच्या. त्या आजारी पडल्या, काही पडल्या तरी त्यांची सेवा शुश्रूषा करायचा. त्यांना कशाचीही भीती नव्हती. एकदा एका मंदिरात गेले होते, त्या मंदिरामध्ये घाण करून ठेवली होती, कुणीही ती घाण काढायला तयार नव्हते. तेव्हा गौरीमाने आपली साडी फाडली आणि ती घाण काढून टाकली. सगळ्या बाया म्हणाल्या की हिच्या मुलानंच घाण केली असेल. पण त्यांना माहिती नव्हतं की गौरीमाला मुलं बाळं कुठे होती. मग नाही, ती तर संन्यासी आहे म्हणे, तिथली मुलं कुठली. म्हणजे त्या घाणीमुळे मंदिरात जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्याने साडी फाडून ती घाण साफ केली. एकदा एक दारुड्या आला आणि माताजींना प्रणाम करायला गेला. माताजींनी त्याला आपले पाय धरू दिले नाही आणि मी तुझा माझ्या पायाला हात लावू देणार नाही. म्हणजे आई, तुम्ही सगळ्यांची आई आहे, मग माझा का द्वेष करता? यामुळे मी सगळ्यांची आई आहे, पण तू दारू सोडल्याशिवाय मी तुझी आई होऊ शकणार नाही. आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं दारू पूर्णपणे सोडून दिली आणि मग आश्रमात येऊन माताजींना मदत करू लागला. म्हणजे बघा त्यांच्या शब्दांची शक्ती. एक वेळेस एक महिला आली, श्रीमंत घराण्यातली महिला, दागिने वगैरे घालून, आणि ती माताजींना म्हणाली की माताजी, माझं मन फार अशांत आहे,
आणि काय झालं बेटा? त्यामुळे मी अनैतिक जीवन जगलेले आहे, त्यामुळे मला त्याचा खूप पश्चाताप होतो. तेव्हा माताजी म्हणाल्या की आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर ह्या सगळ्या भोगवासना सोडल्या पाहिजे. तू आता तुझं जीवन बदल, आता वेळ आहे की तू बदलू शकते. त्या स्त्रीनं सगळे दागिने गंगेमध्ये फेकून दिले आणि संन्यासिनीसारखी जीवन जगू लागली आणि तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. म्हणजे माताजींच्या संपर्कामध्ये जे जे भक्त आले त्यांची जीवनं बदलून गेली. आता माताजी तिथे राहत होत्या, सेवा करत होत्या, पण त्यांना माहिती होतं की आता त्यांची वेळ आलेली आहे. शिवरात्रीचा दिवस होता 28 फेब्रुवारी 1938. त्या दिवशी शिवरात्री होती. त्याने सांगितलं की आता मला ठाकूर बोलवत आहे, मला तुम्ही कपडे घालून द्या, नवीन कपडे घालून द्या. सगळी तयारी केली. त्यांची एक सहचारिणी होती, त्यांना मदत करणारी होती, ती होती दुर्गामा. त्या दुर्गामाला सगळं सांगितलं की मी गेल्यानंतर आश्रम कशाप्रकारे चालवायचा. आणि शिवरात्री त्यांनी रात्रभर भगवंताचं नामस्मरण केलं. आणि मग 1 मार्च आला. 1 मार्चच्या दिवशी त्यांच्याकडे जी दामोदर शिला होती ती त्या दुर्गादेवीला दिली आणि तिला म्हटलं की आजपासून याची काळजी तुला घ्यायची आहे, तुझ्यावर याला मी सोपवून जात आहे. तिच्याकडे दिली आणि 1 मार्चला सकाळी भगवंताचं नामस्मरण करता करता 3 वेळा जय गुरुदेव जय गुरुदेव म्हणाले. ठाकूर मला बोलवत आहे, ठाकूरांचा रथ आलेला आहे. आणि असं म्हणत म्हणत त्यांनी या जगातून प्रयाण केलं. म्हणजे बघा गौरीमाचं जीवन किती प्रेरणादायी आहे की त्यांनी पहिले तर साधना तपस्या केली. एक संन्यासिनी, निर्भय संन्यासिनी, स्त्री असून भारतभर भ्रमण केलं, पुरुषासारखा वेश केला आणि कुणालाही घाबरत नव्हत्या. त्या म्हणायच्या की हे जे काम वासनेमध्ये पडलेले आहे त्यांना मी किडे माकुडे समजते, ते मला काहीही करू शकणार नाही. तर भारतभर त्यांनी पारिव्राजक म्हणून भ्रमण केलं, सगळ्या भारताची परिस्थिती बघितली, तीर्थयात्रेमध्ये त्यांनी तपस्या केली, आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं. आणि शेवटी ठाकूरांनी त्यांना ज्या कार्यासाठी आणलेलं होतं, जे कार्य ठाकूरांनी त्यांच्याकडून अपेक्षित होतं ते कार्य त्या कलकत्त्यात येऊन करू लागल्या. आणि कलकत्त्यामध्ये आश्रम स्थापन करून मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आता हिमालयात जायची इच्छा नाही, कारण आता ते सगळं झालेलं होतं. ठाकूर म्हणाले की तुम्ही सगळं केलेलं आहे, तुम्हाला स्वतःसाठी आता काही करायची गरज नाही, तुम्ही जे काही कमावलेलं आहे ते आता समाजाला द्या. म्हणजे आध्यात्मिक साधना करून आपण जी प्रगती करून घेतो त्यामुळे फक्त आपलंच कल्याण होईल असं नाही, तर त्या शक्तीचा वापर आपण जगासाठी करून जगाचं पण कल्याण करू शकतो. जगाचं कल्याण करण्यासाठी आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती पाहिजे, नाहीतर आपण निस्वार्थपणे सेवा करू शकत नाही. आपल्यामध्ये कुठून ना कुठून स्वार्थ येतोच. पण गौरीमा निस्वार्थ होत्या, निर्भय होत्या, दृढ निश्चय होता त्यांच्या मनामध्ये की मला असंच जीवन जगायचं आहे. कशाचीही भीती नव्हती आणि सेवेचा भाव होता. ज्या ठिकाणी त्यांनी कुठेही काही लोकांची दुर्दशा बघितली, कुठे त्यांनी साथीचा रोग बघितला, तर लोकांना जाऊन त्यांनी मदत केली, त्यांना त्यामधून बाहेर काढलं. म्हणजे स्वामीजींना, ठाकूरांना, माताजींना ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टी सगळ्या त्यांच्यामध्ये होत्या. आणि शेवटी त्यांनी 25 मुलींची आणि नंतर 50 मुलींची सेवा केली. त्यांना शिक्षण दिलं, कारण त्यावेळेस शिक्षणाची खूप गरज होती. स्त्रियांना शिक्षण मुळीच नव्हतं, स्त्रियांना घराच्या बाहेर जाण्याची सुद्धा बंदी होती. पण गौरीमांनी त्यावेळेस स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि ते भारतीय संस्कृतीप्रमाणे शिक्षण दिलं. आणि अशा प्रकारे आपण बघतो की गौरीमाने कशाप्रकारे आपलं जीवन घडवलं. आपलं स्वतःचं जीवन तर घडवलंच, पण त्यासोबतच समाजाला पण किती मदत केली. आणि आजही त्या आश्रमामध्ये संन्यासिनी आहे, आजही लोकांची सेवा सुरूच आहे, सेवेचं कार्य सुरूच आहे. आता कधी 1894मध्ये सुरू झालेला तो आश्रम, श्री सारदेश्वरी आश्रम, आजही तो अस्तित्वात आहे. म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त झाले सतत मुलींच्या सेवेमध्ये रत आहे. आणि हे सगळं कुणामुळे शक्य झालं? हे सगळं गौरी मामुळे शक्य झालं.
गौरी माने पुढाकार घेऊन हे कार्य केलं. त्यांनी पुण्यामध्ये येऊनसुद्धा ती शाळा बघितली, महर्षी कर्वेंची मुलींची शाळा बघितली. सगळा विचार करून नंतर त्यांनी आश्रम सुरू केला आणि यशस्वीपणे चालून दाखवल्या. मुलींच्या समोर कठोर जीवन जगून दाखवलं. कशाप्रकारे मुलींचं जीवन पाहिजे हे दाखवून दिलं आणि पारंपरिक पद्धतीनं, भारतीय पद्धतीनं त्यांना शिक्षण दिलं. अशा प्रकारचं हे महान चरित्र श्री रामकृष्णांसोबत आलेल्या होत्या काहीतरी महान कार्य करण्यासाठी. तर जरी गृहस्थ भक्तांमध्ये त्यांचं नाव असेल तरी त्या पूर्णपणे संन्यासी होत्या. त्यांनी विवाह केला होता भगवान विष्णूशी. त्यांचा मधुरभाव होता आणि भगवान विष्णूलाच त्या शेवटपर्यंत पती समजायच्या. आणि त्या भावातून एक आपण कोणता तरी भगवंताशी भाव जोडला पाहिजे, नातं जोडलं पाहिजे. आपल्यामध्ये पंचभाव आहे, तर त्यामधला मधुर भाव, दास्यभाव, वात्सल्यभाव, साख्यभाव, तर यामधला त्यांनी हा मधुरभाव घेतला आणि भगवान विष्णूलाच आपला पती म्हटलं आणि त्यांची आराधना केली, उपासना केली आणि शेवटी त्या मार्गातून त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करून घेतलं. म्हणजे भक्ती पण आहे, कर्म पण आहे. त्यांनी कर्म पण केलं. पहिले साधना करून ईश्वरलाभ करून घेतला, नंतर कर्मक्षेत्रामध्ये उतरल्या आणि शेवटपर्यंत कर्म करत राहिल्या. अशा प्रकारे हे प्रेरणादायी जीवन आपल्यासमोर आहे. आपण ह्या जीवनापासून आदर्श घेतला पाहिजे. आपलं जीवन त्या प्रकारे घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ठाकूरांचं आवडतं आपण झालो पाहिजे. कारण आपल्याकडून सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांची काहीतरी अपेक्षा आहे. त्यांच्या त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. फक्त आपण आपला स्वार्थच बघायचा नाही. आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच. स्वतःसाठी तर करायचंच, पण त्यासोबतच जगाचं कल्याणसुद्धा करायचं. हाच आदर्श स्वामीजींनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, ठाकूरांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, माताजींनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. ह्या आदर्शाला धरून आपल्याला आपली जीवनं घडवायची आहे. हा संदेश ह्या जीवनाद्वारे आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा आज आपण आपलं चिंतन इथे थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.